जन्मलेल्या प्रत्येकाची तीच बाप आणि तीच माय, तीच बाप आणि तीच माय. आज खऱ्या अर्थानं या महाड तालुक्यामध्ये रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वलंग हे संपूर्ण दिवसभराचा कार्यक्रम बघून माझं अंतःकरण भरून आलं की शाळेच्या प्रतीची निष्ठा, शाळेच्या प्रतीचं प्रेम, शाळेच्या प्रतीची असलेली भावना, ती तन्मयता, तो विचार, ती निष्ठा आज प्रत्येकाच्या वागण्यातनं, बोलण्यातनं, कृतीतनं त्या ठिकाणी मला आढळून आलं आणि मला प्रचंड त्या ठिकाणी आनंद झाला. मित्रो, क्वचितच अशा शाळा आहेत की ज्या शाळांमध्ये अशा प्रकारचा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केला जातो. मित्र हो, मराठी शाळा या आपल्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि सांस्कृतिक विकासाचं केंद्रबिंदू ठरलेले आहेत आणि हे क्षणोक्षणी, वेळोवेळी आज या मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी दाखवून दिलेलं आहे. एक पालक मला भेटले होते, महिनाभरापासून जे इथे काम चाललंय त्याच्यामध्ये एक पालक भेटले होते. त्याच्यामध्ये एक मराठी शाळेचा विद्यार्थी होता, त्या पालकांचा, आणि त्यांच्या बंधूंचा इंग्रजी मीडियमचा विद्यार्थी त्या ठिकाणी होता. त्या दोघांच्या म्हटलं मी परीक्षा घेऊ, काय होतं बघूया. तर त्या दोघांच्या परीक्षेमध्ये जो मराठी शाळेचा विद्यार्थी होता तो इंग्रजीसह मराठी आणि त्याचं गणितावरती मला प्रभुत्व त्या ठिकाणी आढळून आलं, पण तो इंग्रजी शाळेचा जो विद्यार्थी होता त्याला तितकं त्या ठिकाणी यश त्या ठिकाणी दिसलं नाही. मित्रो, मराठी शाळेची गुणवत्ता, मराठी शाळेचा दर्जा हा त्या काळामध्ये जो होता तो आजही त्या ठिकाणी टिकून आहे, परंतु पालकांची अशी मानसिकता त्या ठिकाणी झाली आहे की वेगळ्या शाळेमध्ये टाकल्याच्या नंतर वेगळं काही त्या ठिकाणी होतं, परंतु ही वास्तविकता नाहीये. मराठी शाळा या आपल्या प्रत्येक विकासाच्या अंगांनी त्या ठिकाणी आजही सक्षम आहेत. म्हणून पालकांना माझी हात जोडून विनंती आहे, या मराठी शाळा जगवण्याच्या करता आपली भूमिका त्या ठिकाणी असली पाहिजे. मित्रो, या मराठी शाळा आपलं भविष्य आहे. आपण या स्पर्धात्मक युगामध्ये जगताना त्या ठिकाणी मराठी शाळांकडे या ठिकाणी एक विचार म्हणून त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे. आज आमच्यासारखी लोक, तुमच्यासारखी लोक कुणी घडवली की मराठी शाळांनी त्या ठिकाणी घडवली. पण आज मराठी शाळांची पटसंख्या त्या ठिकाणी फार दिवसेंदिवस कमी होताना दिसते. आपला ओघ त्या ठिकाणी दुसरीकडे दिसत आहे. म्हणजे याचा अर्थ आपली गुणवत्ता कमी झाली का? असा नाही. आपल्याला एक सवय लागली, दर्जा, क्वालिटी. त्याने टाकले ना, मग मी पण टाकणार. ही बरोबरीची जी भावना आहे ना, ती भावना खूप गोष्टींचं नुकसान त्या ठिकाणी करते. आणि म्हणून मी आपणा सर्वांना या माध्यमातून हात जोडून विनंती करेन, मराठी शाळा जगवा, मराठी शाळा जगवा. मी हात जोडून आपल्याला या ठिकाणी विनंती करतो, या मराठी शाळा जगवा. या मराठी शाळा आपलं आणि आपल्या युवकांचं उद्याचं भविष्य आहे. त्या मराठी शाळा जगवा. ही पटसंख्या जी कमी होते ती बघून मला प्रचंड दुःख होतं, प्रचंड वेदना होता, त्रास होतो. महाराष्ट्रभर बघतोय मराठी शाळांची पटसंख्या त्या ठिकाणी कमी होत चालली. त्यामुळे पालकांनी आता विचार करायला हवा. जी मुंबईला लोक राहतात त्यांनी आपल्या गावाकडे मुलं टाकली पाहिजेत. पालक राहतात, आजी आजोबा राहतात, हे आपल्याला त्या ठिकाणी कळलं पाहिजे. आणि मराठी शाळा वाचवण्याच्या करता आपल्या सगळ्यांची प्रामाणिकपणानं त्या ठिकाणी भूमिका पाहिजे. आज अनेक अधिकारी पुढे येत आहेत की जे आपली पाल्य मराठी शाळांमध्ये टाकतायत. पायाभूत सोयी सुविधांचं शिक्षण आज शासन सुद्धा देत आहे. शासन सुद्धा कुठं कमी पडत नाही. अगदी पोषण आहारापासून तर प्रत्येक बारीक सारीक गोष्ट शासन विचार करतंय. हे आपल्यासाठी, आपल्या येणाऱ्या उद्याच्या पिढ्यांसाठी. आणि म्हणून आपण त्या ठिकाणी सक्षमपणाने त्या ठिकाणी काम त्या ठिकाणी करण्याची आवश्यकता आहे. आज या रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वलंग आपण या ठिकाणी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा त्या ठिकाणी ऋणी आहे. धन्यवाद देतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.